नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेचं एक स्थान आहे आणि भगवद्गीता ही कुरुक्षेत्रावर जेव्हा पांडव आणि कौरव यांचं जे काही धर्मावरून युद्ध सुरू होतं, खऱ्या खोट्याच्या गोष्टी या युद्धात परिवर्तित झाल्या. त्यावेळेस समोर अर्जुनाला जेव्हा आपले सगळे नातेवाईकच दिसत होते, अशा वेळेस अर्जुनाने आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि आपल्याला नेमकं लढायचं कोणाबरोबर आहे, आपल्याला मारायचं कोणाबरोबर आहे, हा अर्जुनाच्या डोक्यात प्रश्न तयार झाला. आणि त्यावेळेस सारथी म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर होते आणि श्रीकृष्णाने त्यावेळेस अर्जुनाला गीतेमध्ये किंवा भगवद्गीतेचे हे जे काही अध्याय 18 अध्याय, गीतासार, एक भगवद्गीता, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जीवनामध्ये असंख्य अशा गोष्टी आहे की आजही आपण भगवद्गीतेच्याच आधारावर हिंदू संस्कृतीमध्ये जीवन जगत असतो. प्रत्येक गोष्टीचा अर्थ जर आपल्याला परावर्तित करायचा असेल किंवा जीवनामध्ये आपल्याला त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर भगवद्गीतेचा नक्कीच विचार करावा लागतो. आजही आपण त्याच संस्कृतीमध्ये त्याच सगळ्या जे काही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तीच जीवन पद्धती हिंदू समाजाची आहे किंवा हिंदू धर्माची आहे. त्यामुळं भगवद्गीता हे हिंदू धर्मामध्ये एक हृदयस्थान आहे आणि हिंदू धर्मात ज्या माणसाच्या घरामध्ये भगवद्गीता नाही, अशा माणसाच्या जीवनातही अर्थ नाही. आणि भगवद्गीता प्रत्येक माणूस कोण किती आता त्याचं वाचन करील, कोण करणार नाही, कोणाला त्याचा किती अर्थ कळेल, पण कमीत कमी आपल्या देवघरामध्ये सुद्धा भगवद्गीता आपली ठेवलेली असते. आपण कमीत कमी कधीतरी त्याचा 1-2 अध्याय पण आपण कधीतरी वाचत असतो. त्याचा अर्थ कळाला नाही कळाला तरी पण एक विचार आपले घेण्याची एक पद्धत असते. पण आता इथं राजकारण्यांचा विषय आला तर उद्धव ठाकरे, खरं तर उद्धव ठाकरेंचा जो वारसा आहे हे सगळं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून आला आहे. बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष संघटना ही सगळी हिंदू धर्मात आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीवर आणि हिंदू धर्मावर, हिंदुत्वावर आधारित. आणि बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा एक हिंदुत्वावर प्रभुत्व होतं आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्थानसुद्धा हिंदू धर्मामध्ये आजही आहे, पूर्वी होतं. आणि त्यांनीसुद्धा काही गोष्टी शिकवणी आपल्याला दिल्या होत्या आणि कट्टर हिंदुत्व म्हणून त्यांची एक छबी होती. नेहमी ते हिंदूंना आपल्या शलक्या शब्दामध्ये सुद्धा काही गोष्टी समजवायचे. पण आता त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा वारसा असलेले उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, 2.5 वर्ष सरकारमध्ये होते. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की मला कोणीतरी इथे भगवद्गीतेसारखं काहीतरी जाडजूड पुस्तक दिलं, ते कोण वाचणार. बघा उद्धव ठाकरे काय म्हणतात ते. अनेक जण मला विचारतात की का तुम्ही भगवद्गीता वाचले का? म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही. तेव्हा भगवद्गीता ही त्यांना जाडजूड वाटली. त्यामध्ये काय विचार आहे, काय आपल्याला घेण्यासारखं आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले, त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल करता येईल का, हे तर काय त्यांना समजलं नाही. त्यांना फक्त भगवद्गीता ही जाडजूड वाटली आणि ती कोण वाचणार, अशा प्रकारचा उद्विग्न प्रश्न त्यांनी विचारला. त्याच्यामुळं त्यांनी हिंदुत्वावर, खरं तर बाळासाहेबांनंतर त्यांचा वारसा होताच, पण ते अख्खं हिंदुत्व जवळजवळ त्यांनी आता
मातीत गाडले, हिंदुत्व त्यांच्या तोंडामध्ये आता शोभत नाही आणि त्यांना कुणीतरी त्यांचं असं म्हणणं आहे की मला एखाद्या कुठल्या कार्यक्रमामध्ये एका महाराष्ट्रीयन किंवा भारतीय मुस्लिम युवकाने कुराण दिलं आणि ते मी वाचण्याचा प्रयत्न केला. बघा ते काय म्हणतात उद्धव ठाकरे. परवा एका ठिकाणी मराठीमध्ये कुराणाची प्रत दिली, मराठीमध्ये कुराणाची प्रत. अरे माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. त्यामुळं उद्धव ठाकरेंना भगवद्गीतेपेक्षा कुराणाचं जास्त महत्त्व आहे. आपण कुठल्याही धर्माबाबत काही द्वेष आपण पसरत नाही, पण आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेतला आहे त्या धर्माच्या धार्मिक बाबी किंवा सांस्कृतिक बाबी आपल्या जीवनामध्ये आपण त्या आत्मसात करतोय का, किंवा आपल्याला भगवद्गीता जर जाडजूड वाटत असेल आणि बाकी धर्माचे पुस्तकं आपण वाचण्यासाठी घेत असेल, आनंद आहे, तुम्ही कुराणाचा सुद्धा अभ्यास करू शकतात. पण कुराणामध्ये पण काही देवाचं काही वेगळं काही महत्त्व सांगितलेलं नाही आहे. पण आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे किंवा ज्या गोष्टीचं आपलं महत्त्व आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला करण्याच्यासाठी सोप्या आहे आणि ज्या गोष्टीचं आपण राजकारण करतो, ज्या गोष्टीला आपण राजकारणात आणून लोकांचे मतं घेतो, तिथं बाकी आपण हे जाडजूड पुस्तक आहे आणि ते कोण वाचेल अशा प्रकारचे फालतूचे जे काही जोक्स आता आपल्याला म्हणता येईल, यापेक्षा काय म्हणता येईल. खरं तर बाळासाहेबांचे विचार हे आजही आपण कधीतरी वाचतो. खरं तर बाळासाहेब हे त्यांच्या शब्दाला पक्के असायचे, कधी वाईट ते काही कोणाशी बोलत नव्हते, पण ज्या गोष्टी बोलायचे ते कधी त्यांनी मागे घेतल्या नाही. आणि त्यांनी पण हिंदुत्वाच्या बाबतीत किंवा मुस्लिम समाजाच्या बाबतीत किंवा राष्ट्रवादी मुसलमान किंवा देशभक्त मुसलमान यांच्या बाबतीत काही वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे. आणि कोणी त्यांना जर बाळासाहेबांना काही प्रश्न विचारले तर त्यांनीसुद्धा अनेक लोकांना फटकारलेले. बाळासाहेबांचे पण जुने विचार तुम्ही बघून घ्या. तेव्हा राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय, म्हटलं म्हणजे तरी काय काय. दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजे, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. जे उद्धव ठाकरे म्हणतात की नाही मी ते आता देशभक्त किंवा राष्ट्रभक्त भारतीय मुसलमान यांचं महत्त्व आहे, काय आपल्याला कोणाला हरकत नाही आहे. पण बाळासाहेबांनी त्यांना पण कसं फटकारलेले हे सुद्धा आपल्या लक्षात येईल गोष्टी आहे. आता बाळासाहेबांचं हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व, खरं तर बाळासाहेबांना अनेक या आतंकवाद्यांकडून थ्रेट होता, त्यांना धोका होता. बाळासाहेबांनी अनेक वेळा पाकिस्तानवर सुद्धा जहरी टीका केलेली आहे आणि पाकिस्तानला कधी ते माफ करू शकत नाही. अनेक वेळा त्या गोष्टी सगळ्या आपण त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघत असतो. पण आता उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. त्यांना त्यांचा बेस जो काही हिंदुत्वाचा होता किंवा हिंदुत्वावर आधारित शिवसेना, आता शिवसेनापेक्षा उद्धव ठाकरेंना उबाटा या नावाने ओळखलं जातं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी काही शिवसेना होती ती आता हळूहळू एकनाथ शिंदेकडं तर ती गेलीच आहे. आता एकनाथ शिंदेकडं ते शिवसेनेचं नाव पण गेले, चिन्ह पण गेले, धनुष्य गेलं, कार्यकर्ते गेले, नेते आमदार गेले. आता यांच्याकडं आता फक्त उबाटा, शिवसेना कोणी म्हणत नाही. त्यामुळं यांचे विचारसुद्धा तसेच सडलेले, नाचलेले, उबलेले, उबाटलेले. त्यामुळं उबाटा हे नाव त्यांना अगदी शोभून दिसतं. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आता ते कदाचित येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व वगैरे ते सुद्धा अगदी गुंडाळून स्वतःच सांगतील की मी आता हिंदुत्व वगैरे काही मानत नाही, मी आता सर्व धर्म समभाव झालो आहे. मग कदाचित ते मुस्लिमांचे नेते पण होऊ शकतात
हे काय कोणाची कधी वेगळी काही चर्चा होईल आणि त्या गोष्टीचं, कारण उबाटाला जे काही मतं पडले ते पण लोकसभेमध्ये आपण पाहिले असतील, ते मुस्लिम लोकांचे जास्तीत जास्त मतं एकत्रित पडले. त्यातून भारतीय जनता पार्टीचा मोठा तोटा झाला, कारण ते एकत्र महाविकास आघाडीला पडले. आणि आता उद्धव ठाकरेंना असं वाटते की हे मतं कायमचे आपले झाले, पण काही गोष्टी उद्धव ठाकरेंना अजून माहीत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस ते करून देणार नाही, आणि त्यांना तुम्ही जेव्हा अडवणूक करणार त्यावेळेस ते तुमच्या पण मतपेटीमध्ये मतदान न टाकता वेगळ्या मतांमध्ये परिवर्तित होतील. मग ते समाजवादी असतील, ओबीसी असतील. तेव्हा ही तात्पुरती सोय उद्धव ठाकरेंची केलेली आहे. आणि उद्धव ठाकरे हे खरं तर काँग्रेसच्या गळाला लागलेला हा मासा आहे. हळूहळू काँग्रेस हा पक्ष उद्धव ठाकरेंना गिळून टाकील असंच आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.